नसल्याने नागरिकांची गैरसोय, नवीन बारकोड युक्त प्रमाणपत्राची मागणी। विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसल्यामुळे अनेक नागरिकांना आधार कार्ड, बँकिंग सेवा तसेच विविध शासकीय कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे। विशेषतः ऑनलाईन पडताळणी प्रक्रियेत बारकोड नसलेल्या प्रमाणपत्रांना मान्यता मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। विवाह नोंदणी अधिकारी DS पटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड प्रणाली लागू करण्यात आली आहे। त्यामुळे नव्याने दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर बारकोडची सुविधा उपलब्ध होत आहे। मात्र 2024 पूर्वी विवाह नोंदणी झालेल्या नागरिकांच्या प्रमाणपत्रांवर बारकोड नसल्याने त्यांना विविध शासकीय आणि खाजगी सेवांमध्ये अडचणी येत आहेत। विशेषतः आधार कार्ड अपडेट करताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना, बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करताना तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या ऑनलाईन पडताळणीवेळी बारकोड नसलेले विवाह प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत। परिणामी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि आर्थिक खर्चही सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर 2024 पूर्वी जारी करण्यात आलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांनी बारकोड प्रणाली लागू करून संबंधित नागरिकांना नवीन बारकोड युक्त प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी। नमस्कार, मी दुय्यम निबंधक DS पटणे तथा विवाह नोंदणी अधिकारी सोलापूर। तर सध्या आमच्याकडे जे लग्न होतात 2.0 मध्ये होतात। 2024 नंतर ही कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली आहे। तरी आता सध्या काही लोकांचे काय झालेले आहेत, 2010 ते 20 मध्ये किंवा 26 म्हणजे 24पर्यंत जेव्हा 1.9 मध्ये होतं विवाह प्रणाली, त्यावेळेस त्यांनी विवाह केलेला आहे, त्यांचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावर आमची सही शिक्कासुद्धा आहे। तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्याच्यावर QR कोड पाहिजे। तर तसं आमच्या डिपार्टमेंटकडून किंवा शासनाकडून तशी पद्धत आमच्या म्हणजे संगणकीकृत याच्यामध्ये प्रणालीमध्ये विकसित झाली तर आम्ही तसं देऊ शकतो। परंतु अजून तसं संगणकीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। तर जनसामान्य लोकांना ते आधार कार्ड काढण्यासाठी त्यांचा आधार रिजेक्ट होतो आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत। तर याबाबत आमचं शासनाशी किंवा NICशी आमचा पाठपुरावा चालू असून ते लवकरात प्रश्न मार्गी लागेल। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।